फडणवीसांना एका मुलाखतीत विचारलं, एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचा सुरत, गोवा, गुवाहाटी हा प्रवास झाला, यामध्ये तुम्ही किती मदत केली आणि तुम्ही मदत केली का? राजकारणामध्ये आम्ही गोट्या खेळायला बसलेलो नाहीये, हे फडणवीसांनी त्यावेळी ते उत्तर दिलं होतं। 2022 ला शिंदेंना उद्धव ठाकरेंपासून वेगळं करून मुक्त पक्ष, मुक्त चिन्ह आणि मुक्त जबाबदारी, मुक्त नेतृत्व देणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी 11 महिन्यांपासूनच शिंदेंना घेराबंदी करायला सुरुवात केली। म्हणून मी म्हणते की हा खेळ 11 महिन्यांपूर्वी सुरू झाला होता। देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी आठवडा गेला, कारण एकनाथ शिंदे दरेगावी नाराज होऊन बसले होते। वारंवार अमित शहा यांच्या एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भेटी, शहांच्या भेटीसाठी एकनाथ शिंदेंना तास-तास 2-2 तास वेटिंगवर राहावं लागतं, मात्र तरीही एकनाथ शिंदे शहांच्या भेटी घेतात अशी सूत्रांकडून मिळालेली माहिती। एकनाथ शिंदेंचं झालं, अजित पवारांचं काय? अजित पवारांना एक वेळ शिंदे चालतील पण अजित पवार नको, असा सूर आजच छत्रपती संभाजीनगरमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीतील बैठकीत पदाधिकाऱ्यांचा निघाला। आणि देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा सांगितलंय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा जो काही निर्णय असेल ते कार्यकर्ते आणि पदाधिकारी म्हणतील तसंच होईल। म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला केलं गेलंय। मुंबईतील महायुतीच्या निवडणुका सुद्धा एकत्र नाही, तिथे सुद्धा शिंदे आणि भाजप यांची युती होते। अजित पवारांना बाजूला ठेवली जाण्याची चर्चा। पुणे आणि विशेषतः पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार स्वतंत्र लढणार, अर्थात अजित पवारांनाही साइडलाईन व्हावं लागतंय। हे कशामुळे? शिंदेंचा दबदबा राहिला नाही किंवा अजित पवारांचा दबदबा राहिला नाही असं म्हणायला कारण म्हणजे त्यांच्या पक्षातच एक समांतर नेतृत्व जे आहे ते भाजपानं आधीच तयार केलंय। एकनाथ शिंदेंच्या पक्षात उदय सामंत, तर इकडे अजित पवारांच्या पक्षात सुनील तटकरे, दोघांनीही समांतर नेतृत्व तयार केलंय। आज जर एकनाथ शिंदे सत्तेतून आणि अजित पवारही जर सत्तेतून बाहेर पडायचं म्हटले तर जेवढे सोबत घेऊन आले होते तेवढे बाहेर पडतील असं नाहीये। आणि त्यामुळे समजून घेणं गरजेचं आहे, अजित पवारांचा बदलत असलेला ओरा सांगतोय की 2029 पर्यंत शिंदे आणि अजित पवार भाजपासोबत सर्वाइव्ह करूच शकत नाहीये। एक सुरत चव्हाण, गेल्या काही दिवसांपूर्वी सुनील तटकरे यांच्यावरती टीका केली म्हणून छावा संघटनेच्या व्यक्तीला सुरत चव्हाण यांनी मारहाण केली। अजित पवारांनी तात्काळ पत्रकारांना माहिती दिली की मी सुरत चव्हाणला पक्षातून बाहेर काढतोय, हटवतोय। 3 आठवडेही उलटत नाही, तोच लगेच सुरत चव्हाण यांना सुनील तटकरे यांनी पुन्हा पक्षात येण्याचं नियुक्तीपत्र दिलं। एवढंच नाही तर सरचिटणीस सारखी महत्त्वाची जबाबदारी दिली। अजित पवारांना थानपत्ताही लागला नाही। 1 झालं, भुजबळ ऐकत नाही। 2 झालं, तिकडे माणिकराव कोकाटे। 3 धनंजय मुंडे। 4 असे किती लांबलचक रीग आहे। आता 5वे संग्राम जगताप। अजित पवारांच्या हातून कंट्रोल निसटतंय म्हणून अजित पवारांना हटवलं जाईल का? तर तसंही नाहीये। अजित पवारांना मुळात झेपतंय किती हे पाहण्यासारखं आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी IPS अंजना कृष्णा यांच्याबाबत अजित पवारांची व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप कायमस्वरूपीसाठी अजित पवार आणि भाजपाला डॅमेज करून गेली। एका महिला अधिकाऱ्यासोबत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असणारे व्यक्ती कोणत्या भाषेत बोलतात यावरून जे अजित पवारांचा वचक हे अजित पवार खूप चांगले शासक आहेत, अजित पवारांना खूप शिस्त लागते, अजित पवार गुन्हेगारी खपवून घेत नाही, अजित पवार जिथल्या तिथे खरं बोलतात, या सगळ्या गोष्टींना फाटा मिळाला आणि अजित पवारांचं ओरिजिनल रूप एका महिला अधिकाऱ्यांसोबत बोलताना कसं आहे हे समोर आलं। विशेष म्हणजे यावरती शरद पवार, रोहित पवार, सुप्रिया सुळे कोणीही बोललं नाही। अंदाज लागतो, अजित पवार बाहेर पडले तरीही त्यांना पवारांकडून शरणागती मिळेल किंवा शरद पवारांचा पक्ष विरोधात असूनही शांतीत क्रांती करतोय। रोहित पवारांचं अजित पवारांविषयी उतू जाणारं प्रेम, अजित पवारांचं रोहित पवारांविषयी उतू जाणारं प्रेम सांगतंय की हे 2 गट वेगळे असले तरी आतून एकमेकांना मदत पुरेपूर होते। आणि म्हणून जर भाजपा नाही तर अजित पवारांना सेफ साईड आहे। मात्र एकनाथ शिंदेंचं काय?
एकनाथ शिंदेच्या पक्षात जर समांतर नेतृत्व तयार होत असेल आणि एकनाथ शिंदे जर सत्तेतून बाहेर पडायचं हे म्हटले तर किती आमदार त्यांच्या सोबत येतील? आधीच एकनाथ शिंदेंनी वंड उठाव केला, त्यावेळी कित्येक जणांना देवेंद्र फडणवीसांनी फोन केला होता आणि तेव्हा हे लोक शिंदेंसोबत बाहेर पडले होते. बच्चू कडूंनी तर तसं जाहीर सांगितलंही होतं. बच्चू कडू तर कधीच फुटलेत, पण गुलाबराव पाटील, जिथे जळगावमध्ये गुलाबराव पाटलांना प्रति आव्हान भाजपानं उभं केलंय, अमोल पाटील असतील, प्रति आव्हान उभं केलंय, असे अनेक ठिकाणी होणार आहे. आणि हे सगळं घडत असताना उदय सामंत यांना समांतर दिली जाणारी ताकद सांगते की उदय शिंदे म्हटलेच सगळं आतमधलं चक्र ओळखून आपला गेम होतोय आणि बाहेर पडायचं, तर एकनाथ शिंदेंना साथ देण्यासाठी बाहेर कुठलाही पक्ष नाहीये. त्यामुळे सध्या एकनाथ शिंदे भाजपासोबत चिकटून राहण्याचा प्रयत्न करतायत, पण शिंदेंनी तयार केलेली इमेज, तयार केलेलं नेतृत्व सांगते की शिंदे फार काळ बंदिस्त आणि गुलामगिरीत राहू शकत नाही, हेही खरं आहे. त्यामुळे 11 महिन्यांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी हा खेळ सुरू केला होता, ज्यावेळी 132 आमदारांचा आकडा फडणवीसांकडे होता. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून आपणच पहिल्या क्रमांकाचा आहोत ही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना फ्रंट पेजच्या पेपरवरती आलेली जाहिरातही खटकली होती. काही निर्णयांना नकार असताना सुद्धा होकारांमध्ये एकनाथ शिंदेंनी कन्वर्ट केले, परस्पर निर्णय घेतले आणि मिळालेल्या जबाबदारीला महत्त्वाकांक्षी बनवलं आणि देवेंद्र फडणवीसांना साईडलाईन केलं, हेही फडणवीसांना खटकत होतं. ज्यावेळी 2022ला शिंदेंना मुख्यमंत्री केलं त्यावेळेस फडणवीस म्हटले होते मी सरकारमध्ये राहत नाही. ज्यावेळी 2024ला फडणवीसांना मुख्यमंत्री केलं त्यावेळी एकनाथ शिंदे म्हटले होते की मी सरकारमध्ये कुठलंही पद घेत नाही. अर्थ सांगतोय, फडणवीस शिंदे दोघांचंही लागून सुरू आहे. योगेश कदम, संदीपान भुमरे, दादा भुसे अडचणीत येणारे नेते आणि वारंवार अडचणीत येत आहेत. त्यातल्या त्यात गृहराज्यमंत्री असणारे योगेश कदम यांनी आणखी पुढे एखादी चूक केली तर त्यांची विकेटही 100% पडेल. सारवासारव करायची तेवढी करून झाली आहे, डिफेंडमध्ये खेळायचं तेवढं खेळून झालंय. आता शिंदेंना ओपनली पुढे खेळावं लागणार आहे. निवडणुका डे बाय डे पुढे चालल्यात. कळत नाहीये की साध्या महापालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका आहेत तरीही एवढं वेट अँड वॉच का? कारण कार्यकर्त्यांच्या फळ्या फुटण्याची मोठी भीती जी आहे ती आजही भाजपला धसावते. 2 ठाकरे एकत्र येण्याचे परिणाम, अंतर्गत सर्वे सगळं गणतंय आणि त्यामुळे शिंदे आणि अजित पवारांसाठी बी ऑप्शन तयार करण्यासाठीचा खेळ 11 महिन्यांपासून सुरू आहे आणि तो खेळ असणारे समांतर पक्षातच नेतृत्व तयार करणे. कसं पाहता या मुद्द्यांकडे? व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र.